म्हणजे CP राधाकृष्णन आता देशाचे नवे उपराष्ट्रपती असणार आहेत। CP राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीमध्ये 452 मतं मिळालेली आहेत आणि त्यांचा दणदणीत विजय झालेला आहे। एकूण 728 खासदारांनी या उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी मतदान केलं। बी सुदर्शन रेड्डी यांना 300 मतं मिळालेली आहेत। सुदर्शन रेड्डी यांचा मोठा पराभव झालाय। I, PC Modi, the returning officer for the Vice Presidential Election 2025, hereby declare that Shri CP Radhakrishnan, Jal Bhushan Raj Bhavan, Walkeshwar Road, Malabar Hill, Mumbai, has been duly elected to the office of Vice President of India. The result is being sent to the Election Commission of India and the Ministry of Law and Justice as per the extant provisions under Section 12 of the Presidential and Vice Presidential Election Act 1952 and Rule 35 of the Presidential and Vice Presidential Election Rules 1974. Overall, the 17th Vice Presidential election was conducted in a free, fair and orderly manner. हमें बहुत आनंद हुआ है। हमारे मुख्य नेता एकनाथ शिंदे जी की तरफ से और हमारी पार्टी की तरफ से हम उनका हार्दिक अभिनंदन करता है। और सबसे आनंददायक बात है कि जो खुद को बड़े देश का लीडर बनने के लिए जा रहे थे राहुल गांधी, उनके कम से कम 50 से 60 वोट्स उसके ऊपर कम हुए हैं। उनको लोगों ने झटका दिया है। एनडीए की जीत होंगी। एनडीए की बहुत अच्छी तरह से जीत हो चुकी है। इनफैक्ट इंडिया एसोसिएशन की जो आघाड़ी थी यानी अपोजिशन जो थे उनको बहुत सारे वोट उनको कम मिले हैं, जिसमें से 14 लोगों ने वोट क्रॉस किया है यानी एनडीए को वोट किया है और उसके साथ 15 वोट जो कैंसिल हो चुके हैं वो भी इंडिया एसोसिएशन के हैं यानी अपोजिशन के हैं। एनडीएच्या सगळ्या घटक पक्षांचे मी आभार मानतो आणि अभिनंदन करतो की त्यांनी एक अतिशय उत्तम अशा प्रकारचे राष्ट्रपती या देशाकरता निवडले आहेत। मला विश्वास आहे की श्री CP राधाकृष्णन जी यांच्या उपराष्ट्रपती पदाच्या काळामध्ये त्या पदाची गरिमा वाढवण्याचं काम ते निश्चितपणे करतील। उपराष्ट्रपती पदासाठीच्या निवडणुकीमध्ये इंडिया आघाडीची किमान 14 मतं फुटल्याची शक्यता आता वर्तवली जाते। CP राधाकृष्णन यांना त्यांच्या अपेक्षित संख्याबळापेक्षा 14 मतं अधिक मिळालेली आहेत आणि त्यामुळे या 14 संसद सदस्यांचं क्रॉस वोटिंग झाल्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। 15 खासदारांची मतं अवैध ठरलेली आहेत, मात्र उरलेली जी मतं CP राधाकृष्णन यांना मिळालेली आहेत ती मतं इंडिया आघाडीकडनं मिळाल्याचं आता बोललं जात आहे। इंडिया आघाडीतल्या कोणत्या पक्षांची ही मतं राधाकृष्णन यांच्या पारड्यात गेलेली आहेत हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।